नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल शितोळे आज एक नवीन विषय तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे. बऱ्याचशा वेळेला आपण आपलं ध्येयच विसरतो की काय असं वाटतं. काही वेळेस आपण काही समोरील चित्र, बाहेरची चित्र, परिसरातील चित्र पाहिल्यानंतर अगदी मन आपलं विषण्ण होऊन जातं. काय चाललंय हे बाहेरच्या जगामध्ये, आणि मग आपण आपल्या नेमक्या ध्येयाला विसरतो. मग ते नामस्मरण असो किंबहुना अजून कुठलंही कार्य असो. एकदा असंच झालं, एक स्त्री रोज मंदिरामध्ये दर्शनासाठी जायची आणि दर्शन करून ती आपल्या घरी यायची. सात्विक वृत्तीची होती बिचारी. पण एकदा काय झालं, मंदिराकडे जाताना मंदिर परिसरामध्ये तिला जरा वेगवेगळी चित्र पाहायला मिळाली. ती चित्र अशी होती, कोणी मोबाईलवरती बोलते, कोणी 2-4 जण मित्रमंडळी एका कट्ट्यावर बसलीत, ते गप्पा मारतायत. 2-4 बाया एकत्र आल्यात, त्या घरगुती व्यावहारिक त्यांच्या प्रापंचिक गप्पा मारतायत. ते सगळं पाहून तिला इतकं विचित्र वाटलं की हे काय चाललंय. आणि मग ती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेली, देवाचं दर्शन घेतलं आणि त्या पुजाऱ्याला म्हणायला लागली, मला हे सगळं बघवत नाही बरं का. इथे आल्यानंतर फक्त आणि फक्त त्याचं स्मरण व्हायला गरजेचं आहे. उद्यापासून असं वाटतं ना, मंदिराकडे येऊच नाही. तो पुजारी बेचारा खूप सात्विक होता आणि त्याला असं वाटायचं की रोज येणारी स्त्री जर आज असं बोलू लागली तर तिचं मतपरिवर्तन करणं हे आपलं काम आहे. म्हणून त्याने काय केलं, असं नका करू ताई म्हटलं, तुम्ही रोज येणारे आहात, देवावर तुमचा विश्वास आहे आणि विश्वास कधीच वाया जात नाही. एक काम करा म्हटले, हा ग्लास आहे, या ग्लासामध्ये मी पाणी भरतो आणि तुम्ही एक 3 प्रदक्षिणा मंदिराभोवती घाला. पण एक करा, प्रदक्षिणा घालताना या तांब्यातला किंवा या ग्लासातला पाण्याचा एक थेंबही खाली पडता कामा नये याची काळजी घ्यायची. म्हटले हे काम सोपं आहे, हे मी सहज करू शकेल. आणि मग तिने काय घेतलं, तो ग्लास घेतला, तो ग्लास असा हातामध्ये घेतला आणि ती प्रदक्षिणा मारायला. पण प्रदक्षिणा मारताना तिचं सगळं लक्ष मात्र कुठं, त्या ग्लासातील पाण्याकडे, कारण पाण्याचा एकही थेंब खाली पडू द्यायचा नव्हता. तिन्ही प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ती पुजाऱ्यापर्यंत आली आणि म्हटली, महाराज मी 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या, हा घ्या तुमचा ग्लास आणि त्यातलं पाणी. मग पुजारी म्हटला, काय अनुभव आला बरं तुम्हाला. काय नाही म्हटले, 3 प्रदक्षिणा मारताना माझं लक्ष फक्त आणि फक्त कुठं होतं, त्या ग्लासातील पाण्याकडे, कारण पाण्याचा एकही थेंब खाली पडू द्यायचा नव्हता. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला ताई, तुम्ही एक काम करा, या मंदिराकडे आल्यानंतर ना फक्त आणि फक्त परमेश्वराचंच चिंतन करा. बाहेरच्या जगामध्ये कोण काय बोलतंय, कोण किती गप्पा मारतंय, कोण प्रपंचाच्या व्यवहाराच्या गप्पा चालू ठेवताय, याच्याकडे दुर्लक्ष करा. तुमचं ध्येय काय, भगवंताचं दर्शन, नामस्मरण. तिला ती पटलं. खरंय म्हणतात तुम्ही महाराज, आज मी तुमचे फार उपकार मानते, कारण आज मी जो निर्णय घेणार होते तो किती चुकीचा ठरला असता. म्हणून काही निर्णय योग्य वेळी घ्यावेत, योग्य वेळी सगळ्या गोष्टी कराव्यात. जगाच्या प्रपंचाकडे लक्ष न देता आपण आपल्या कार्याकडे लक्ष द्यावं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवा. भगवंतावरती विश्वास ठेवा. तुम्हाला तुमचं ध्येय मिळाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला तुमचं इप्सित गवसल्याशिवाय राहणार नाही, आणि तो करता करविता तुम्हाला ते सगळं दिल्याशिवाय देखील राहणार नाही. जगात सगळ्या गोष्टी अशाच आहेत. दुर्लक्ष करा काही गोष्टींकडे आणि आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.